प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल। कारण आत्ता काय झालं आहे, वेगवेगळे महत्त्वाचे सण पण आलेले आहेत, म्हणजे गणेशोत्सव आला आहे, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे, नंतर दिवाळी आहे, अशा या सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात। बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामाला बसू नये। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचेवाडी, कुंभारवळण, एकतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण 1285 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 3100 वर काही येईल, 3200 धरा, 3200 एकर जमीन, 3200 एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 25 ऑगस्टला भूसंपादनाच्या साठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील। आणि हे काम बरेच दिवस लांबलेलं होतं, त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे, परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे। काही तिथले संबंधित